ड्रायव्हरचे हातपाय बांधून गव्हाच्या ट्रकची दरोडेखोरी, 35 लाखांचा मुद्देमाल जप्त. एलसीबी अहिल्यानगरची मोठी कामगिरी. ड्रायव्हर व क्लीनरचे हातपाय बांधून ट्रकमधील गव्हाचं पोतं लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पर्दाफाश केलाय. 4 आरोपींना अटक करण्यात आले. तब्बल 35,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नेमकं घडलं काय? फिर्यादी जगदीश चतुर्भुज माळी, वय 55, राहणार लहुजा, तालुका सीतामऊ, जिल्हा मंदसूर, मध्य प्रदेश, हे टाटा कंपनीच्या ट्रकनं क्रमांक RJ 09 GE 5957 मध्य प्रदेशातून सोलापूरकडे गहू घेऊन जात असताना 27 जानेवारी 2026 रोजी रात्री 8:30 वाजता देहरे टोल नाक्याजवळ 4 अज्ञात इसमांनी ट्रकमध्ये घुसखोरी केली. चाकूचा धाक दाखवत ड्रायव्हर व क्लीनरचे हातपाय बांधून त्यांना केबिनमध्ये डांबण्यात आलं. त्यानंतर ट्रकमधील 953 गव्हाची पोती किंमत 9,67,200 रुपये दुसऱ्या ट्रकमध्ये भरून आरोपी पसार झाले. घटनेनंतर ड्रायव्हर व क्लीनर यांना निवडुंगे तालुका पाथर्डी शिवारात ट्रकसह सोडून देण्यात आलं. गुन्हा दाखल. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. एलसीबी अहिल्यानगरची धडाकेबाज कारवाई. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली 3 विशेष पथकं तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, गुन्ह्याची पद्धत व गुप्त माहितीच्या आधारे तपास करत असताना हा गुन्हा मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील टोळीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ट्रकचा पाठलाग करून अटक. आरोपी पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळताच एलसीबी पथकानं अरणगाव परिसरात ट्रक क्रमांक RJ 11 GC 2704 ताब्यात घेतला. त्या ट्रकमध्ये 2 आरोपी आढळून आले. अर्जुन सिंग नारायण सिंग सरदार, वय 41, राहणार कोलारस, जिल्हा शिवपुरी. सागर सिंग गुरजंद सिंग सरदार, वय 44, राहणार कोलारस, जिल्हा शिवपुरी. सखोल चौकशीत त्यांनी आणखी 2 साथीदारांची नावं उघड केली. कल्ला शब्बीरा कोहरी, वय 25, राहणार कोलारस, जिल्हा शिवपुरी. रतिलाम मदनलाल कोहरी, वय 40, राहणार सबलगड, जिल्हा मुरेना. 4 आरोपींना अटक करण्यात आले. जप्त मुद्देमाल 35,40,000 रुपये. 26 टन गहू, 475 पोती, किंमत 10,40,000. ट्रक RJ 11 GC 2704, किंमत 25 लाख. आरोपींनी चोरीचा गहू विक्रीसाठी नवीन प्लास्टिक बारदाना खरेदी करून गहू भरण्याची तयारी केली होती. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे. सर्व आरोपींना मुद्देमालासह MIDC पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पुढील तपास MIDC पोलीस करतात. पोलीस पथकाचं कौतुक. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीपणे पार पडले. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर.